नमस्कार मंडळी, मी कांचन राठोड तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आपल्या किचन कट्टामध्ये ब्रेड पकोड्याची रेसिपी बघणार आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये चमचमीत असे ब्रेड पकोडे कसे बनवायचे ते आता आपण पाहूया। झटपट होणारे हे ब्रेड पकोडे तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता। तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। सर्वात आधी बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत 5। त्यानंतर ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढे पकोडे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही ब्रेड स्लाइस घेऊ शकता। 1 वाटी बेसन घेतलेला आहे। 1 कांदा चिरून घेतला आहे। यामध्ये घेतलेला आहे मिरची आणि कोथिंबीर। त्यानंतर चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर। आता साहित्य बघून झालेलं आहे। आता आपण कृती पाहूया। आता हे जे आपण बटाटे घेतले आहे यांना मॅश करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण बटाट्याला मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा घालून घेऊया आपण। त्यानंतर घालूया मिरची आणि कोथिंबीर। त्यानंतर हे जे सुके मसाले घेतले होते आपण ते घालूया। आता याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व मसाले याच्यामध्ये सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे जे आपण बेसन घेतलं होतं ते एका बाउलमध्ये काढून घेऊ। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पाणी टाकून याचं पातळ असं मिश्रण तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बेसनचं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता असं पातळ एवढं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे जे आपण ब्रेड स्लाइस घेतले होते त्यावर हे बटाट्याचा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्रेडवर असं बटाट्याचा मसाला लावून घेतला आहे। त्यानंतर यावर असा दुसरा स्लाइस आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि याला आपण असं मधून कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचे आहे। आता हे सर्व ब्रेड मी असेच तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने आपले सर्व ब्रेड्स तयार झालेले आहेत मसाला लावून। तेल तापत ठेवलेलं आहे। आता हे जे आपण ब्रेड्स तयार करून घेतले आहेत त्याला आपल्याला या बेसनच्या मिश्रणमध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तेलात सोडायचे आहे। याला आता आपल्याला व्यवस्थित छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता पाहू शकता याला किती छान रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। तर अशा प्रकारे तयार झालेले आहेत आपले चमचमीत असे ब्रेड पकोडे। चमचमीत असे ब्रेड पकोडे आपले तयार झालेले आहेत। एकदम इझी असे हे ब्रेड पकोडे, नक्की घरी ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।